सो 7 तारखेला 7-7 पोर्टल ओपन होणार आहे. तर 7-7 पोर्टल म्हणजे नेमकं काय आहे, नंबर्समध्ये त्याचं महत्व काय आहे आणि ॲस्ट्रॉलॉजी महत्व काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सगळ्यांना माहिती की मागच्या वर्षी सुद्धा आपण ही रील बनवलेली होती. खूप जणांनी मॅनिफेस्ट केलेलं होतं आणि खूप जणांच्या विश कंप्लीट झालेल्या होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी विश कंप्लीट झालेली आहे आणि त्या मी स्टोरीमध्ये तुम्हाला सांगितलेल्या होत्या. तर एक्झॅक्ट 7-7 पोर्टल हे काय आहे, तर 7 तारखेला 7व्या महिन्याला हे ओपन होणार आहे. आणि या दिवशी काही गोष्टी आपण करायच्या असतात. आता का करायच्या असतात, तर एक लक्षात घ्या, 7 नंबर हा लकी नंबर मानला जातो. 7 नंबर हा केतूचा मानला जातो. खूप वेळा तुम्ही बघाल की 7 नंबरच्या लोकांची इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते. खूप वेळा अशा गोष्टी असतात की 7 नंबरवाल्याशी तुम्ही पटकन म्हणजे 7 नंबरवाले कधी कधी पटकन बोलतात आणि त्यांचे शब्द खरे होतात. असं म्हटलं जातं केतू हा एक असा प्लॅनेट आहे की त्याला समजणं खूप अवघड असतं. याच्यामध्ये आध्यात्मिक पॉवर खूप असते, इंट्युशन पॉवर ही खूप स्ट्रॉंग असते. त्यामुळे 7 तारखेला 7-7 हे डबल नंबर आलेले आहेत आणि 7-7 पोर्टल ओपन होणार आहे. असं म्हटलं जातं की कॉस्मिक एनर्जी म्हणजे युनिव्हर्समधली जी एनर्जी आहे ही खूप स्ट्रॉंग होते, त्याचे व्हायब्रेशन खूप स्ट्रॉंग होतात. त्यामुळे खूप जण जे देवाला मानतात, युनिव्हर्सला मानतात, या लोकांना खूप साऱ्या गोष्टी अशा पॉझिटिव्ह फील होतात, पॉझिटिव्ह गोष्टी घडतात. तुम्ही मॅनिफेस्ट करणं हे फार गरजेचं असतं आणि समजून घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जरी तुम्ही बघाल की 7 जुलैला शनी वक्री सुद्धा होणार आहे. तर मग शनी वक्री म्हणजे नेमकं काय असतं, तर शनी वक्री म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आपण अर्धवट सोडलेल्या असतो. मग त्या लाईफमध्ये खूप छोट्या मोठ्या असतील किंवा काही असतील, पण त्या वक्री म्हणजे काही पेंडिंग कामं आहेत ती कंप्लीट करण्यासाठी शनी वक्री असतो. आणि युनिव्हर्समध्ये आता जे प्लॅनेट पोझिशन असतात त्याचं अलाइनमेंट जे असतं ते एकदम स्ट्रेट असतं, स्ट्रॉंग असतं. त्याची एनर्जी पॉवर असते ती पूर्णपणे अर्थवर जी येणार असते ती खूप स्ट्रॉंग असते. त्यामुळे आपले व्हायब्रेशन हे पॉझिटिव्ह असतील तर आपण युनिव्हर्सशी कनेक्ट होतो. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. खूप जणांना तुम्ही या वीकमध्ये बघाल की काही जण अस्वस्थ होतात, काही जणांना पास्ट गोष्टी आठवतात, काही जणांना अचानकच रडू येतात, काही जणांना असं वेगळ्या प्रकारची एनर्जी फील होते. कारण या गोष्टी म्हणजे युनिव्हर्स तुमच्याशी कनेक्ट करत असतं, ह्याचे व्हायब्रेशन खूप स्ट्रॉंग असतात. आता नेमकं यावेळेला करायचं काय, तर आता पहिल्या 2 गोष्टी करायच्या आहेत, त्या सगळ्यांनी करायच्या. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी नक्की करा. तर आपल्याला त्या दिवशी 7 तारखेला 7 जुलैला आपल्याला पहिल्यांदा तर दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही वेळ मिळाला तर एक छानसं असं एक छोटासा व्हाईट कलरचा कपडा तुम्ही घ्याल आणि तो खाली अंतराल. वाईट नसेल तरी दुसराही कसला असेल तरी खाली जमिनीवर ठेवा. त्याच्यावर तुम्ही शांतपणे बसा. एक एक पेन आणि एक असं एक छानसा वही घ्या. त्या वहीचं पान घ्या. त्याच्यावर तुमच्या आधी देवाला थँक्यू म्हणा की जे काही दिलंस त्याच्याबद्दल फार फार आभार. आणि माझी इच्छा आहे की येणाऱ्या आयुष्यात सुद्धा मला खूप चांगल्या गोष्टी मला मिळतील आणि तू माझ्याबरोबर सदैव असणार आहे. त्यावेळेला मग काय करायचं की आधी आपण आपल्या 7 इच्छा लिहायच्या आहेत. आणि त्या लिहिताना कशा लिहायच्या आहेत, लाईक असं तुम्ही लिहू शकता की माझ्याकडे भरपूर पैसा आहे किंवा मला जे तुम्हाला हवंय ते तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये लिहा. म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे आहे. जसं माझ्याकडे एक सुंदर कार आहे आणि माझ्याकडे खूप पैसे आहेत, अमाऊंट जरी लिहायची असेल तर, किंवा मी खूप सुखी समाधानी आणि हेल्दी आहे, असं प्रेझेंट टेन्समध्ये 7 वेळा तुम्हाला 7 विश लिहायचे आहेत. किती? 7 विश तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर तुम्ही काय कराल, ते पान आहे ते तुम्ही तुमच्या जवळ घ्याल, त्याला फोल्ड कराल. फोल्ड केल्यानंतर आपल्याला 10 तारखेला पौर्णिमा आहे. लक्षात ठेवा 10 तारखेला पौर्णिमा आहे. आता हे जे फोल्ड केलेलं पान आहे हे तुमची उशी जी असते, पिलो जे असते, त्या पिलोच्या खाली ठेवा. 7 तारखेला रात्री तुम्ही पुन्हा हे आठवाल की मी ही विश मागितलेली आहे. 8 तारखेला सुद्धा म्हणाल की माझी विश कंप्लीट झालेली आहे, सो थँक्यू देवा. 9 तारखेलाही करा. 10 तारखेला पौर्णिमेच्या दिवशी तो कागद तुम्ही घ्याल आणि नंतर तुम्ही काय कराल, एक मेणबत्ती घ्याल. व्हाईट कलरची असेल तर चांगलीच आहे, नसेल तरी दुसरी कुठलीही घेऊ शकता. तो कागद पुन्हा एकदा वाचाल आणि युनिव्हर्सला सांगाल की तू मला हे सगळं दिल्याबद्दल मी तुझे फार फार आभारी आहे. तू माझ्या सोबत नेहमी आहेस, त्याबद्दल देवा तुझे फार फार थँक्यू. आणि तो कागद तो असा जाळून टाकाल आणि जी राख आहे ती युनिव्हर्समध्ये फुंकून टाकाल. या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. लक्षात ठेवा 7 तारखेला विश लिहायची आहे. ते फोल्ड करून तुमच्या पिलोमध्ये म्हणजे उशी खाली, गादी खाली तुम्ही ठेवू शकता. पण रोज रात्री झोपताना तुम्हाला ती आठवायची आहे. 8ला आठवायची आहे, 9ला आठवायची आहे,
आणि 10 तारखेला तुम्हाला कॅन्डल लावून कधी रात्री दिवसा कधी वेळ मिळेल ते जाळून टाकून तुम्हाला ते फुंकून युनिव्हर्समध्ये त्या विश टाकायच्या आहेत आणि सोडून द्यायच्या आहेत. देवावर विश्वास ठेवायचा की हे नक्की माझं कम्प्लीट होईल. या 7 तारखेला नक्की ह्या गोष्टी करा. पेन कुठल्याही कलरचा वापरू शकता. ज्यांना लाल मिळेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण कुठल्याही रंगाचा चालेल. नक्की करा. 7 तारखेला लिहा, 8-9 तारखेला उशीखाली ठेवा, 10 तारखेला ते जाळून त्या युनिव्हर्सकडे पोहोचून टाका. नक्की करा. 7-7 पोर्टल हे खूप स्ट्रॉंग असतं, व्हायब्रेशन खूप स्ट्रॉंग असतात, एनर्जी कॉस्मिक एनर्जी फार चांगली असते. त्यामुळे ज्या ज्या मनाने तुम्ही चांगल्या मनाने पॉझिटिव्ह होऊन ज्या गोष्टी लिहिता त्या नक्कीच कम्प्लीट होतात. नक्की करा 7-7 पोर्टल. बेस्ट ऑफ लक.